नमस्कार मंडळी. आमची भेंड्याची झाडं अशी एवढी उंच झाली आहेत आणि ते का नुकतेच भेंडे लागाक सुरुवात झाली आहे. तर आमका 3 भेंडे भेटले आहेत त्याचे. मग आता भेंड्याचा सार बनवतले. पण त्याच्या अगोदर तुमका एक गोष्ट दाखवत आहे. ती म्हणजे आम्ही या भेंड्यांच्या भोवती लावलेले मके. इकडे झाडं पण आता छानपैकी अशी उंच झाली आहेत आणि ते का आता मके सुद्धा लागलेले असत. हे बघा. थोड्या दिवसांनी ते तयार होतील. आणि इकडे चिकूचं झाड, त्याका पण चिकू लागले आहेत. पाखरा काय ठेवत नाही म्हणा. तर भेंडे धुवून घेतलंय, ते छान असे बारीक कापलंय आणि चांगले भाजले. त्यांका भाजून झाले तसे मग एका प्लेटीत काढून घेतलंय आणि मग त्याच कढईत तेल गरम केलंय. त्याच्यात लसूण टाकलंय आणि कांदो टाकलाय. तो चांगलं परतून घेतले. लाल झालं तसं आपण मच्छी वाटण बनवतो तसंच वाटण करून ते ताच वाटण आहे. मी अगोदरच बनवून घेतलेले. तर तेलात चांगलं परतले, पाणी घातले, त्याच्यात मीठ चवीनुसार आणि कोकम टाकले थोडा आणि भेंडो भाजलेलो होतो तो टाकून घेतलाय. उकळी इली. चला, सार तयार झालं.